स्वीट. तू तर बघतीयस ना, मी दिवसभर ऑफिसचं काम करून दमलोय, म्हणून माझी चिडचिड होतीये. आय एम सॉरी. आता चिडूनच बसणार आहेस का? ओके फाईन. आय लव्ह यू. रिअली? ऑफ कोर्स आय लव्ह यू. मग आता का चिडलात माझ्या? परत नाही चिडणार. आय प्रॉमिस. आय लव्ह यू. आहे मिक्सर ना मरायला टेकलाय. अगं वरचं बटन बंद कर आणि पुन्हा सुरू कर, म्हणजे तो मिक्सर चालू होईल. हे बघा पुरजे पुरजे निघाले. किती काळ वापरत राहायचा हा अश्मयुगातला मिक्सर. एक काम करते मी, सुष्मिताला सांगते, ती देईल मला मिक्सर. 2 तासामध्ये नवीन मिक्सर घेऊन येते की नाही बघा ती माझ्यासाठी. काही नको. असं दुसऱ्याकडून मागून घेताना तुला लाज वाटत नाही का ग? मुलीकडनं मागायला कसली लाज हो? अगं पण भिकेला लागलोय का आपण दुसऱ्यांकडे वस्तू मागायला? मग काय या वयामध्ये जाऊन तुम्ही कमवणार आहात आणि मिक्सर घेऊन येणार आहात? सुष्मिताला मागितल्यानंतर सुष्मिता देणार. आणि आता बघा सुष्मिता एकदम समजूतदार झाली आहे. पहिल्यांदा कशी नाही अगदी बावळटासारखी इकडे तिकडे फिरत राहायची, काही काम नाही करायची. आता बघा पूर्ण घर ताब्यात घेतलंय तिने. संपूर्ण घरावर फक्त सुष्मिताचा अधिकार आहे. उगीच नाही तिला सगळे अधिकार दिले तिच्या सासूने आणि तिच्या आज्जे सासूने. सगळे खुश आहेत तिच्यावर. सुष्मिताच्या बाबतीत माझं तोंड उघडायला लावू नकोस. तोंड नाही उघडता ते बरं आहे. तोंड उघडल्यावर करणार तरी काय आहात? बिचारीला दोषच देणार आहात. जरा डोळे उघडे ठेवा आणि बघा आपल्या सुष्मिताकडे आणि त्या आदिराकडे. इकडची काडी तिकडे करत नाही. इतके दिवस झाले घरामध्ये येऊन. बस सासूला नुसतं मोलकरणी बनवून ठेवलंय. आणि सुष्मिता काय तिकडे स्वतः काम करते असं वाटतं का तुला? घे लिहून, तिकडे सुद्धा ती इकडची काडी तिकडे करत नसणार आहे. अधिकार मिळवणारे सगळी जबाबदारी पार पाडतात असं काहीही नसतं. ते घर अजूनही नंदूच सांभाळते. नाही 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 नाही, भ्रम आहे तुमचा. घर सुष्मिता सांभाळते. अख्ख्या घराला आपलंसं करून टाकलंय तिनं. उलट तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे तिचा, माहितीये का? काय अभिमान वाटायला पाहिजे? कसला? स्वतःच्या मोठ्या बहिणीशी स्पर्धा करते याचा? उलट नंदूकडून संसाराच्या 4 गोष्टी शिकायला हव्या होत्या तिनं. माझ्याकडनं शिकलीये किती? शिकली सगळं. काय शिकलीये? दुसऱ्याकडून कसं ओरबाडून घ्यायचं हे शिकलीये का ती? हो, ओरबाडून वगैरे घेत नाहीये मी. मागते. आणि काय झालं मागितलं तर? मला एक सांगा हो, इतके दिवस तुमच्या मोठ्या मुलीनं त्या घराचा ताबा घेतला, केली ना मजा ताब्यात घेऊन सगळं घर. आता लहान मुलीला मिळू दे तो मान, मिळू दे. अगं हा काय तुला भातुकलीचा खेळ वाटला का? काही दिवस तू खेळ, काही दिवस मी खेळते हा खेळ. ना तुमचं आणि माझं ना कधी कुठल्याच गोष्टीवर एकमत होऊच शकत नाही. आतापर्यंत कधी झाले तर पुढे होणार आहे. कशाला होईल? अगं पैशासाठी एका नराधामाला तू मुलीला विकलंस. त्यामुळे या जन्मातच काय पुढच्या कुठल्याही जन्मात तुझं माझं एकमत होऊ शकत नाही. काय बोललात तुम्ही? मी मुलीला विकली? अहो तुम्हाला हे बोलवतं तरी कसं? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की मी सुष्मिताला पैशासाठी विकली, तर तुम्ही वेगळं काय केलंय? तुम्ही पण तर स्वानंदीला पैशासाठी विकलीच ना? स्वानंदी मॅडम, स्वानंदी मॅडम, हा. हे काय आहे? अच्छा, फुलं. हो ते दिसतात मला, पण इथे काय आहेत ती? हा काय सगळा वेडेपणा मला कळत नाही. म्हणजे कशा करते ही फुलं अशी वाया घालवायची? ओके शांत. निकिता ताई घेऊन आल्या होत्या. त्याने अंशुमन आणि सुष्मिताची रूम सजवली. त्यानंतर काही फुलं उरली तर त्या आपल्या रूम मध्ये घेऊन आल्या. हे अंशू आणि सुष्मिता लहान येतो अजून, त्यांचं ठीक आहे. पण हे आपण असं या म्हणजे, आणि मुळात मी सांगू का, मला ना फुलं अशी तोडलेली आवडतच नाहीत झाडावर. नाही आपण पूजेला सुद्धा देवाला व्हायला फुलं तोडतो ना, तीही मला अजिबात आवडत नाही. कशा करता फुलं तोडायची? ती किती छान दिसतात तिथे झाडावरती. जगू द्यावं त्यांना तिथे. आपण फक्त दृष्टीने त्याचा आनंद घ्यावा, फार फार तर त्याचा सुगंध घ्यावा आणि पुढे निघून जावं. तुम्हाला पटले ना माझं म्हणणं? हो पूर्णपणे पटलेलं आहे. पण आता काय आहे, ती झाडावरून तुटलेली आहेत की नाही,
आता जोडू नाही शकत परत. मग तुम्ही म्हणाला तसा छान सुगंध घेऊया की त्याचा. राहू दे त्यांना इथे खोलीत. राहू दे पण तुमच्या ओंजळीत राहू दे. तुम्ही त्या फुलांकडे बघा आणि त्याचा सुगंध असा तुमच्या श्वासात भरून घ्या. द्या. निकिता, आनंद इतके मूर्ख आहेत ना. काय म्हणजे बरं किती बालिशपणा सगळं करतात, वेडेपणा सगळं चालू गप्प असतो. बसा. त्यांना दोघांना असं काही बोलू नका. पहिल्या दिवसापासून त्यांनीच तर दोघांनी प्रयत्न केलाय कायम आपल्याला एकत्र आणण्यासाठी. हो तर अगदी. बापरे, कसे होतो ना आपण. म्हणजे ज्या परिस्थितीत आपलं लग्न झालं तेव्हा आपण कसा विचार करायचो एकमेकांबद्दल. केवढे भांडायचो ना आपण. म्हणजे काय, अहो तुम्ही मोर्चा घेऊन माझ्या ऑफिस मध्ये आला होता, आठवतंय का? हा, तुमच्यासाठी तर मी विलनच होतो ना. बापरे, काय भयंकर होती ना आपली पहिली भेट. नुसती भयंकर नाही, अति भयंकर होती. तेव्हा कुठे माहित होतं मला इतकी अशी वेड असलं की प्रेमात पडणार आहे मी तुमच्या. म्हणजे आपलं लग्न झालं आणि थोड्याच दिवसात सगळे गैरसमज दूर झाले तुमच्याबद्दलचे. म्हणजे मला ना तुमच्याबद्दल खूप आदरच वाटायला लागला. जशी तुमच्याबरोबर राहायला लागले, तुम्हाला ओळखायला लागले, पदोपदी तो आदर वाढायला लागला. पण मी तुमच्या प्रेमात कधी पडले सांगू? प्लीज सांगा. माझ्या बाबांच्या वाढदिवसाच्या दिवशी. म्हणजे माझ्या बाबांना एखादा सिंगर आवडतो आणि तो तुमचा इतका चांगला मित्र असावा आणि तुम्ही महेश कायांची भेटच घडवून दिलीत माझ्या बाबांची. बाबांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना आणि त्यांचं जे हसू होतं त्या दिवशीचं, ते मी विसरूच शकत नाही. त्यानंतर तुमच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून मी बोटिंगचा प्लॅन आखला आणि आपण बोटिंगला गेलो. तिथे पहिल्यांदा तुमची हळवी बाजू पाहिली मी. पहिल्यांदा तुमच्या माणसांबद्दल माझ्याशी इतकं भरभरून बोललात. तेव्हा लक्षात आलं की या रागवणाऱ्या, चिडणाऱ्या राजवाड्यांच्या मागे एक खूप खूप हळवा चेहरा पण आहे. आणि आता तुम्हीच सांगा, असं सगळं लक्षात आल्यावर या हळव्या चेहऱ्याच्या प्रेमात कोण नाही पडणार हो.